सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वि. सावरकर यांचे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. त्यातल्या उत्तरार्धातलं 7वं प्रकरण आपण वाचतोय आणि कालच्या पुढे सुरू करते मी. यापुढे बदल्या होता होता बारीसाहेबांचा मेहुणा आणि त्या वसाहतीत पूर्वीपासून अनेक अधिकारांच्या जागांवर काम केलेला एक गृहस्थ बंदीपाल झाला. त्या गृहस्थाचे नाव डिग्निस असे होते. कोणत्याही चांगल्या मनुष्यासही त्या अंदमानी निर्बंधाच्या धोरणात चांगले राहता येत नसे. तरी तशा दुष्ट धोरणातही आपला अधिकार ज्याने शक्यतो न्यायाने गाजवला आणि त्यामुळे ज्याचं नाव सर्व बंदिवान बारीसाहेबांचे जितक्या त्रासिक तिरस्काराने घेत तितक्याच कृतज्ञ आदराने घेत असत ते हे डिग्निस साहेब त्या कारागारावर येताच सर्वांस आनंद झाला. हिंदू संस्कृतीचा त्यास अभिमान असे. ते आयरिश होते आणि विशेष की ते थिऑसॉफिस्ट होते. बारीच्या तोंडचे एक मुक्ताफळ मागे इंदुभूषणाच्या आत्महत्येच्या प्रकरणात आम्ही दिलं आहेच. त्या थिऑसॉफिस्टच्या पुस्तकाने मनुष्यास वेड लागतं, परंतु त्या बारीच्या त्या मेहुण्यास थिऑसॉफिस्टची पुस्तके रात्रंदिवस वाचूनही वेड लागल्याचं कुठे आढळून आलेलं नव्हतं. सरकारास देखील आढळून आलेलं नव्हतं. हे गृहस्थ ज्ञानलिप्सू आणि सुसंस्कृत असत. सरकारी काम चोख रीतीने करून घेऊन आणि शिस्त योग्य तितकी कडक राखूनही बंदिवानास माणसांप्रमाणे वागवता येतं. इतकंच नव्हे तर कारागारीय संस्थेचे मुख्य ध्येय दंडितांची आत्मिक, मानसिक आणि नैतिक सुधारणा हेच असावयास पाहिजे. या तत्वानुरूप दंडितांच्या वसाहती चालविता येतात हे त्यांच्या वर्तनाने ते शक्यतो त्यांच्या कक्षेत सिद्ध करून दाखवीत. यापायी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असमंजस कोपही त्यास काही वेळा सहन करावा लागे. या बदल्या इकडे चालल्या असता तिकडे हिंदुस्थानात एक कारागारीय अन्वेषक मंडळ म्हणजे जेल कमिशन नेमले गेल्याची बातमी आली. या अन्वेषक मंडळापुढे जे प्रश्न होते त्यात अंदमानच्या वसाहतीचे पुढे काय हा प्रश्न होता. या कारागारीय मंडळाची नेमणूक करण्यास आणि विशेषतः अंदमानच्या वसाहतीच्या स्थितीची चौकशी करून तिच्या भवितव्याचा विचार करण्याचा प्रश्न प्रामुख्याने त्यापुढे ठेवण्यास आमच्या अंदमानीय चळवळी आणि सतत 8-9 वर्षे तिकडील दुर्दशेची कहाणी हिंदुस्थानात आणि जगात एकसारखी उजेडात आणण्याची सुरू केलेली खटपट ही विशेषतः कारणीभूत झालेली होती. याविषयी आम्हास मुळी शंका वाटली नव्हती. हेही आम्हास आणि अंदमानातील सर्व सुजाण बंदिवानास उघड दिसत होते की जर यावेळी आपल्या कष्टांची माहिती सविस्तरपणे आपण होऊन या अन्वेषक मंडळाचे कानावर घालण्याचे धैर्य केले नाही तर ही वसाहत म्हणजे एक देवाने जगतास दिलेली देणगीच असून ती सध्या सुधारण्यासारखे काही फारसे वाईट नाही. या मताचे अधिकारी आपल्या मताची छापच त्या मंडळावर पाडण्यास सोडणार नाहीत. अधिकाऱ्यातही 1-2 प्रमुख अधिकारी अंदमानचा जळवायूस आरोग्यनाशक असून तेथील बंदिवानांच्या वसाहतीचे धोरणही पुष्कळ अंशी घातक आहे असे स्पष्ट मत देणारे होते. पण अधिकारी वर्ग अशा खटपटीत निमग्न झाला की ते कारामंडळ येताच त्यास मागच्या अत्याचारांची शक्य तितकी कमी माहिती मिळावी, जी मिळेल ती खोटी ठरवण्यात यावी आणि एकंदरीत सब ठीक आहे असं त्यास भासवून त्यांची परत बोळवण करण्यात यावी. त्यांनी जिकडे तिकडे रंगरंगोटी आणि टापटीप करण्यास आरंभ केला. तोंडपुजे बंदिवान शोधून शोधून त्यास अधिकाऱ्यांविरुद्ध अन्वेषक मंडळापुढे काहीही प्रतिवाद किंवा कागाळ्या होऊ नयेत अशी बंदिवानात व्यवस्था करण्यास नेमले. उलट पक्षी राजबंदिवानांच्या धुरीणत्वाखाली बंदिवानांनीच नव्हे तर लोकांनीही आपापल्या दुर्दशेचा पाढा शक्य तितक्या निर्भीडपणे त्या अन्वेषक मंडळापुढे मांडावयाची व्यवस्था चालवली. जिल्ह्याजिल्ह्यातून एकमताने एकाच प्रकारच्या एकमुखी मागण्या आणि प्रतिवाद केले जावे म्हणून निरोपांची आणि लेखी शिकवणुकीची डांग सुरू झाली.
अन्वेषक मंडळासमोर बंदिवानांची सर्व बाजू मांडण्याचे काम निरनिराळ्या जिल्ह्यातून निरनिराळ्या माणसांकडे जरी देण्यात आलं होतं, तथापि त्या सर्वांचे प्रमुखपणे प्रतिनिधित्व करण्याचं कार्य आम्ही अंगावर घ्यावं म्हणून वसाहतीतल्या बंदिवानांचाच नव्हे तर तेथील स्वतंत्र लोकांचाही आम्हा सारखा आग्रह सुरू झाला. त्यांच्या मागण्या आम्ही ज्या भाषेत, ज्या कोटीक्रमात आणि ज्या निर्भीडपणे कारामंडळापुढे मांडू त्याप्रमाणे इतर कोणी करू शकणार नाही असा त्यांचा भाविक विश्वास होता. त्याविरहित कारामंडळाचे मनावर आम्ही सांगितल्याने जो परिणाम होईल आणि त्या माहितीस जे महत्त्व येईल ते महत्त्व येणं आणि तो परिणाम होणं, तीच माहिती त्याहूनही स्पष्टपणे किंवा तीव्रतर भाषेत जरी इतर कोणी सांगितली असती तरी शक्य झाले नसते, हे त्या बंदिवानांच्या आग्रहातील विधेय वस्तुस्थितीस धरूनच होते. म्हणून जो एकसारखा आग्रह पाहून आपण ते काम अंगावर घ्यावे असे मलाही वाटू लागले. परंतु दुसरे पक्षी एक महत्त्वाची अडचण आमच्या पुढे होती. अंदमानात बंदिवानाने स्वतःसंबंधी काय वाटेल ते प्रतिपादन किंवा गाऱ्हाणं केलं तर ते एक वेळ क्षम्य समजण्यात येईल, पण त्याने इतर बंदिवानांविषयी काहीही बोलणे किंवा कोण्या बंदिवानाचा पक्ष घेऊन त्याची वकिली करणे हा एक अपराधच समजण्यात येत असे. त्यास तसे करताच एकदम चूप करण्यात येईल की दुसऱ्याशी तुला काय करावयाचं, तू स्वतःसंबंधी काय ते बोल. त्यातही त्यावेळेस हिंदुस्थानात राजबंदिवानास विजयोत्सवातील क्षमेप्रित्यर्थ सोडावे म्हणून पुष्कळ चळवळ चालली होती. काउन्सिलमध्ये प्रश्नोत्तरही होत होती. सरकारने हिंदुस्थानात आणि तत्रस्थ अधिकाऱ्यांनी अंदमानात असे स्पष्टपणे कळवले की ही सुटका करण्यात त्या त्या राजबंदींचे प्रस्तुत राजकीय आणि सार्वजनिक वर्तन आणि मन प्रमुखत्वे विचारात घेण्यात येईल. म्हणजे आमच्या आणि आमच्या बंधूंच्या सुटकेचा प्रश्न प्रामुख्याने अंदमानातील अधिकाऱ्यांच्या मतांवरूनच निर्णित होणार. कारण आमचे मत आम्ही गव्हर्नर जनरलास जरी स्पष्टपणे आवेदनाद्वारे कळवले होते तरी ते स्पष्ट आहे की नाही आणि खरे आहे की नाही हे सरकार अंदमानी अधिकाऱ्यांच्याच गुप्त उपनेत्रातून ठरवणार. यातही आमच्या आजपर्यंत सार्वजनिक चळवळींनी अंदमानच्या यच्चयावत अधिकाऱ्यांचे आम्ही किती प्रेमभाजन झालो आहोत ते प्रसिद्धच आहे. अशा स्थितीत यावरून येणाऱ्या कारामंडळाचे पुढे वसाहतीच्या सर्व काळ्याबेऱ्या कृत्यांची झडती घेणे आणि बंदिवानांचे आणि स्वतंत्रांचे वतीने अधिकाऱ्यांचा पक्ष हाणून पाडण्याचे काम प्रमुखत्वे स्वीकारणे म्हणजे त्या वसाहती अधिकाऱ्यांच्या वर्तमानाप्रमाणे आम्ही अत्यंत दुर्वर्तनी आणि मुक्ततेस अगदी अयोग्य असे ठरणेच होते. त्यातही ही बातमीही आम्हास कळली होती की ते कारामंडळ एका विशिष्ट हेतूने राजबंदींची पाहणीही करणार होते. ती गोष्ट म्हणजे अंदमानच्या अधिकाऱ्यांचे तद्विषयक रिपोर्ट वाचून आणि आपण स्वतः प्रमुख राजबंद्यांची चाचणी करून कोण सुटकेस योग्य आणि कोण अयोग्य ते हिंदुस्थान सरकारास प्रतिवेदिणे हे होय. जर आम्ही गाळीव अधिकाऱ्यांनी भरलेल्या त्या कारामंडळासमोर अंदमानी अधिकाऱ्यांच्या आणि अर्थातच त्यास पाठिंबा देणाऱ्या हिंदुस्थान सरकारच्या तत्कालीन बंदिशाला विभागातील दुष्ट धोरणावर आणि पीडक व्यवहारावर टीका केली तर ते धाष्ट्य त्या संभावित लोकास असहनीयच होणार हे उघड होतं. म्हणजे एका अर्थी असा पुढाकार घेणं म्हणजे आमच्या सुटकेच्या मार्गातली आणखी एक संधी गमावणं होतं. आणि उलट पक्षी जर हा राजबंदिवानांच्या उभ्या वसाहतीचा अत्याग्रह अवमानिला तर आजपर्यंत राजबंदिवानास त्यातील शेकडो जणांनी जे साह्य दिलं आणि आदर दाखविला त्याचं ऋण न फेडता त्यांचे छळ टाळण्याची हाती चालून आलेली एक महत्त्वाची संधी गमावणे होते. ते 10-12 हजार बंदिवान आणि त्यांचे न्याय्य गाऱ्हाणे. इतक्या लोकांचे दुःख खऱ्या खऱ्या छळांचे नुसते उल्लेख करून अशा चौकशीचे वेळी वेशीवर टांगण्यास जर आपण कचरलो तर ती चौकशी करणे सरकारास भाग पडावे म्हणून केलेले स्वतःचे सार्वजनिक परिश्रमच व्यर्थ जाऊ देणे नव्हते काय. कारण ही चौकशी आमच्या सर्वांच्या सतत यत्नांनी सोसलेल्या छळांनी आणि केलेल्या प्रतिवादांनीच आलेली होती.
दुसरे कोणीही ते कथन केले असते तर ते इतके परिणामकारक होणारे नव्हते. हे आम्हास प्रामाणिकपणे इतर हजारो बंदिवानांप्रमाणेच वाटत असल्यामुळे कारामंडळापुढे साक्ष देणे आम्हास कर्तव्य वाटू लागले. अंदमानात आम्ही आमच्या वर्तनाचा बिंदू सदोदित या दोन टोकांच्या मध्यंतरी ठेवीत असू. अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतकं महत्त्वाचं कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल. परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्या योगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी मात्र होणारी होती. तेव्हा असं वर्तन टाळून जर मुक्तता मिळण्याची निश्चित संधी मिळत असेल तर ती साधायचीच. ती निश्चित संधी मिळेतो त्या परिस्थितीतच जे काय राष्ट्रहित साधता येईल ते साधण्याचा प्रयत्न करीत राहून दिवस कंठावायचे. त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र दोष वा तीव्र दृष्टी नाही तोवर त्यांचेकडून ती कृत्य करावयाची. जेव्हा आपणा वाचून ती त्या परिस्थितीत शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास दुसरे कोणी इतकं इच्छुक वा समर्थ नसेल तेव्हा ती प्रकरणं स्वतः करावयाची. मुक्ततेचा संभव दिसत असता दाटून दौडायचा नाही, पण तो निश्चित संभव नसता केवळ आशाळभूत भ्याडपणाने नाही तर सोडणार नाहीत असं म्हणत अंदमानात स्वकीयांचे चाललेले छळ निमूटपणे पाहतही बसायचं नाही. कारण अंती आमची सुटका अंदमानातील आमच्या वर्तनावर जितकी अवलंबून असे त्यापेक्षा ती हिंदुस्थानातील राजकीय वातावरणातील उष्णतेवरच अनंतपटीने अवलंबून असणार हे आम्हास पक्क ठाऊक होतं. ते हिंदुस्थानातील वातावरण जोवर राजकीय बंदिवांना सोडण्यासाठी चाललेल्या चळवळीने आणि लोकमतास काहीतरी राजकीय महत्त्व प्राप्त होण्या इतके तप्त झाले नव्हते तोपर्यंत अगदी बारी वाक्यम प्रमाणम म्हणून बसलेले आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यात न पडणारे असे जे राजबंदी होते तेही माझ्यासारखे तिथे सडत पडले होते. त्यास जे सरकार समंजस समजू लागले आणि थोड्याफार सवलती इतरांहून अधिक देऊ लागले तेही जेव्हा इतरांच्या चळवळी अधिकाऱ्यांच्या कठोर वर्तनाचा निषेध करू लागल्या तेव्हाच. इतर दृष्टशील झाले नसते तर हे समंजसही सुशील म्हणून सरकारास वाटले नसते. राजबंदिवान वर्गाची सुटका कारागारात त्यांनी कितीही गायपण स्वीकारले तरी तेवढ्याने करण्याइतके सरकार भोळे नव्हते. ती झाली तर मुख्यत्वे करून हिंदुस्थानातील राजकारणी डावपेचा तो एक पेच अनुकूल होईल असं वाटण्याइतकं लोकमत प्रबळ होईल तेव्हाच. हेही आम्हास कारागारीय नव्हे तर ऐतिहासिक अनुभवानेही निश्चितपणे माहीत होते. या आमच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे आम्ही मध्यम मार्ग स्वीकारला. हजारो बंदिवानांचे छळ आपणा इतके परिणामकारक कोणासही कळविता येणार नाहीत म्हणून आम्ही कारामंडळासमोर साक्ष देण्याचे ठरवले. परंतु आपण होऊन पुढे न जाता ते कारामंडळ जर आपणाकडे वस्तुस्थिती विचारण्यास चालून आले तर ते सांगावे आणि त्यातही ज्या गोष्टी अगदी आपणास सत्य म्हणून सिद्ध करता येतील तितक्याच सांगाव्या असं आम्ही ठरवलं. त्यांनी विचारलं असता सत्य ते सांगण्यासाठीही जर सरकार आम्हास दृष्टशील समजून सोडणार नसले तर त्यांचे मनात काहीतरी निमित्ताने सोडावयाचेच नव्हते हे नाहीतर दुसरे निमित्त सांगतील असंच अपरिहार्य होतं. मग एवी तेवी सुटका नसेल तर हजारो बंदिवानांच्या आणि विशेष राजबंदिवानांच्या वर्गाचे शक्य ते हित न करणे म्हणजे कर्तव्यास चुकणे होय असे आम्हास वाटले. शेवटी जेव्हा कारामंडळ अंदमानास आले तेव्हा ते अपेक्षेप्रमाणे नीट आम्हास विचारित आमचे कोठडीतच आले. त्यात मुंबईच्या कारागारात विभागात जन्मभर अधिकार गाजवलेले जॅक्सन साहेबही होते. पानगलचे राजे आणि इतर उच्चपदस्थ लोक होते. त्यांनी अंदमानच्या वसाहतीची, कारागारातील व्यवस्थेची, राजबंदिवान वर्गाची चर्चा आपण होऊन प्रश्नोत्तरांच्या ओघात काढली. तेव्हा आम्ही त्या विषयाची यथास्थित माहिती त्यांच्या पुढे मांडली. त्यातील एक दोन सुटके संभाषणाचे धोरण अध्ययनात येण्यासाठी पुढे देणार आहे. तर हे काय मुद्दे आहेत ते आपण उद्या बघूया मंडळी. तोपर्यंत
बाय बाय.